हॅलो. हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा मुलगीर. आज आपण राज्यसेवेचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरचं सायन्सचे क्वेश्चन जे आहेत ते सगळे सायन्सचे क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत. याच्यामध्ये सायन्सचे क्वेश्चन्स टोटल 10 ते 12 असतील. पहिला क्वेश्चन आपण घेऊ. 51 पासून सायन्सचे क्वेश्चन जे आहेत ते स्टार्ट झाले. याच्यामध्ये खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे असा हा फर्स्ट प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्यूट्रॉनने बनलेले असते, हे बरोबर आहे. प्रोटॉन धनभार असतो, पॉझिटिव्ह असतो, बरोबर. इलेक्ट्रॉन ऋणभार असतो, म्हणजे त्याच्यावर मायनसचं चिन्ह असते, हे पण बरोबर. न्यूट्रॉन धनभार असतो. न्यूट्रॉन त्याच्या नावावरच कळलं असेल तुम्हाला की न्यूट्रॉनवर कोणताच चार्ज नसतो, प्लस पण नसतो आणि मायनस पण नसतो. त्याच्यामुळे जे चुकीचं स्टेटमेंट आहे ते 4 नंबरचं आहे. दुसरा प्रश्न, वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते? त्वरण म्हणजे ऍक्सलरेशन. इंग्लिशमध्ये वाचा, अ पार्टिकल थ्रोन हॅज व्हेलॉसिटी 0 बट हाऊ मच विल बी द ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन जे असते ना ते काय असते, व्हेलॉसिटी मध्ये पर पर मिनिट किंवा पर सेकंद जे बदल होत असतो स्पीड मध्ये त्याला व्हेलॉसिटी म्हणतात. व्हेलॉसिटी 0 असलं तर ऍक्सलरेशन पण 0 असतं, कारण की ऍक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी मध्ये जे बदल व्हायला टाइम सोबत त्यालाच ऍक्सेलरेशन म्हणतात. व्हेलॉसिटी 0 तर ऍक्सेलरेशन पण 0, तर इथे ह्याचा आन्सर 0. फर्स्ट नंबर. खालील विधाने सत्य की असत्य ओळखा. आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते, बरोबर. त्याच्यासाठी मीडियम लागतो. आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्झ हे एकक आहे, फ्रिक्वेन्सीचे एकक हर्ट्झ आहे, बरोबर. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात, हे पण बरोबर. तिन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. हा पर्याय येईल आपला पहिला. त्याच्यानंतर खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग होत नाही? आता पहिलं बघा, ऍस्पिरेटर पंप. ऍस्पिरेटर पंप माहिती आहे का, रिस्पिरेशन साठी ऍस्पिरेटर पंप जे आहे ते वापरला जातो. दुसरं व्हेंचुरी पंप, गाड्या मोटर किंवा आपण मोटरसायकल वगैरे धुण्यासाठी व्हेंचुरी पंपचा वापर करतात. आणि या व्हेंचुरी पंप मध्ये बर्नौली समीकरणाचा उपयोग होत नाही. आपला आन्सर जे आहे ते सेकंड नंबरचा असणार आहे. खोलीतील तापमानावर 300 केल्विन तापमान आहे खोलीचं, म्हणजेच रूम टेम्परेचर. वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रसारणासाठी महत्वपूर्ण योगदान तरंग लांबी किती असते? तरंग लांबी म्हणजेच वेव्हलेंथ. तर आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम जर बघितलं तर त्याच्यामध्ये 300 केल्विन रूम टेम्परेचर साठी जे आहे ते 500 नॅनोमीटर ही वेव्हलेंथ सांगितलेली आहे, दाखवलेली आहे. खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात? अभ्यासनासाठी म्हणजे स्टडी करण्यासाठी कोणाचा उपयोग केला जातो? आंतररचना बघण्यासाठी, क्रिस्टल स्ट्रक्चर बघण्यासाठी, तर एक्सरे किरणाचा उपयोग केला जातो. जसं की आपण एक्सरे करून, जसं की हाडांचा एक्सरे केला जातो. हाडांचा एक्सरे केल्यावर काय दिसते, इंटरनल स्ट्रक्चर आपण जे क्रिस्टल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये बघतो. एक्सरे किरणाचा उपयोग केला जातो. कोणत्या भागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हणले जाते? उभयचर म्हणजे वनस्पती, उभयचर म्हणजे अशा वनस्पती ज्या की पाण्यात पण वाढतात आणि पाण्याच्या बाहेर असलेल्या जमिनीवर पण वाढतात, म्हणजेच अँफिबियन्स. जसं बेंडूक, बेंडूक पाण्यात पण राहतं आणि पाण्याच्या वरी असलेल्या जमिनी किनाऱ्यावर पण राहतं, त्याच्यामुळे त्याला अँफिबियन्स म्हणतात. तसंच वनस्पती सृष्टीचे उभयचर जे आहेत ते आहेत ब्रायोफाइट. शेल्डन व श्वान शेल्डन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत, म्हणजेच बरोबर आहेत? खालचं बरोबर कोणतं आहे? सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले असतात, हे बरोबर आहे त्यांचा सिद्धांत. नवीन पेशी व पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात. नवीन पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात, हे स्टेटमेंट बरोबर आहे. मात्र हे स्टेटमेंट जे आहे ते शेल्डन आणि श्वान नाही दिलं. हे स्टेटमेंट रुडॉल्फ विर्कोन 1955 त्यांनी दिलेलं आहे, थेरीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे जे आहे हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे स्टेटमेंट. हे तिसरं बघू, सी नंबरचं. सी बघू, पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहे. देर आर बेसिक सिमिलॅरिटीज इन केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिक फंक्शन ऑफ सेल, बरोबर आहे. एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्यांच्या पेशीय संरचना परस्पर संवाद असतो, हे पण बरोबर आहे. एका टिश्यू मध्ये जी पॉवर असते ना ती ज्या सेल आहेत त्यांच्या सेलच्या कलेक्शन मुळेच निर्माण होत असते, असे स्टेटमेंट म्हणते. त्याच्यामुळे आपलं जे उत्तर आहे 58 नंबरच्या प्रश्नाचं ते असणार आहे हे बी सोडून, जे आहे त्यांच्या कलेक्शन मुळे आलेले असते. ह्याच्यामुळे ह्या 58 नंबरच्या प्रश्नाचं
जे करेक्ट ऑप्शन असणार आहे, बरोबर असणार आहे, ते म्हणजेच सी नंबरचं. 3 नंबरचं आपलं ऑप्शन बरोबर आहे, राईट. प्रश्नाचं लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे जे होतो? आता लीफ ब्लाइट ऑफ व्हीट, व्हीट म्हणजे काय? गहू, गव्हावर होणारा हे रोग आहे, बरोबर. ह्याचा आन्सर आहे अल्टरनारिया ट्रिटिसिना. अल्टरनारिया ट्रिटिसिना हे कंबाईनला पण आलेला प्रश्न आहे, हा रिपीटेड प्रश्न आहे. डीएनए संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानापैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत. संयुक्तिक विधानांची निवड करा. म्हणजेच 2 विधाने जे आहेत ते डीएनए सोबत जातात आणि 2 विधाने जे आहेत ते चुकीचे आहेत असं म्हणायचे. डीएनए ची संरचना 2 लांब न्यूक्लिओटाइडच्या साखळ्यांनी बनलेली असून त्यात एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेली असते. हे अक्षाभोवती हे मेन आहे, म्हणजेच ह्याला आपण हेलिक्स म्हणतो. डीएनए ची संरचना न्यूक्लिओटाइडच्या लांब साखळीने असून ती एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेली आहेत. अरे सेमच आलं हे तर. इंग्लिश मध्ये वाचू थांबा. With respect to structure of the DNA, following statements are made. Choose the two relevant statements. DNA is made up of 2 long chain of nucleotide coil in a helix around a central axis. बरोबर. DNA is made up of 2 long chain of nucleotide coil around a central axis. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे बरोबर आलं, राईट. आता हे पाहू. The two chains are complementary to each other so that adenine is always pair with thymine and cytosine always pair with guanine. हे पण बरोबर आहे. म्हणजे हे ए आणि सी दोनच म्हणलेत ना, ते बरोबर आहेत म्हणून. म्हणजे आपलं ऑप्शन काय आलं? ए आणि सी. असं बघा कुठं आहे का? ए सी. हे 3 नंबरचं करेक्ट आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातले आहेत? टॉर्पिडो, प्रिस्टिस, हिपोकॅम्पस. ह्या जे आहेत हे पायसेस आहेत, ह्या माश्या आहेत, बरोबर. फिशेस आहेत त्या. आणि इथिओफिस हा अँफिबियन आहे. त्याच्यामुळे अँफिबियन, इथिओपिस, क्लॉड्स, अनाबस. दुसरं ऑप्शन बघू. इथिओफिस, हिपोकॅम्पस, क्लॉड्स, अनाबस. ते पण हे पण फिशेस आहेत आणि हे अँफिबियन्स आहेत, राईट. हा अँफिबियन्स आहेत इथिओफिस. त्याच्यानंतर क्लॉड्स, प्रिस्टिस, इथिओफिस, हिपोकॅम्पस. हे पण तिकडे स्पायसेस मध्येच मोडलं हे. टॉर्पिडो, प्रिस्टिस, हिपोकॅम्पस, अनाबस. हे ऑप्शन करेक्ट आहे, एकाच ग्रुप मधले आहेत, राईट. हिरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क किंवा लॅटेक्स वापरले जाते? ह्यालाच आपण खसखसीचे झाड किंवा पॉपी प्लांट असं म्हणतो. आपण आता इथे हिरोईन आणि त्याच्यामुळे हेमचे झाड नाही म्हणायचे. हेमच्या झाडापासून जे आहे ते जे आहे ते ड्रग्स बनले जातात, हेमचे झाड. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे सांगायचे. मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात. मानवी शरीरामध्ये अडल्ट मध्ये 206 हाडे असतात, बरोबर. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, राईट. सत्य विधान ओळखायचे. मणके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत, बरोबर. आपलं उत्तर काय? बी. हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा. ठीक आहे बाबा. खांदा, खांद्याचा सांधा, तर गुडघ्यामध्ये काय आपण घेऊ शकतो? हिप सांधा घेऊ शकतो ना. ए 4 नंबरचा ऑप्शन होऊ शकते. ए 4 फर्स्ट आहे रे, कुठंच नाही दुसरीकडे, करून टाकायलाच. आता इथे कोपर, कोपर, तर इथं गुडघा. सी च 2 आहे का ह्याच्यामध्ये? हा आहे, आपला ऑप्शन बरोबर. 65 नंबरचं जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर जे आहे, कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात? समस्थानिकेला आपण आयसोटोप असं म्हणतो इंग्लिशमध्ये. तर जड हायड्रोजन जे आहे त्याच्यामध्ये ट्रिटियम हे सगळ्यात जड हायड्रोजन आहे, ड्यूटेरियम मध्यम जड आहे आणि प्रोटियम आहे. तर इथं आपल्याला जड हायड्रोजन म्हणले, हेवीएस्ट नाही म्हणलं, ते हेवी हायड्रोजन म्हणलं, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड्यूटेरियम. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती त्या धातूंची जोडी त्यांच्या खनिजापासून वेगळी काढण्यात, अरे याच्यात प्रश्नच नाही. विच ऑफ द फॉलोइंग पेअर मेटल कॅन बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय युझिंग सायनाइड कॉम्प्लेक्स? म्हणजे सायनाइडचं सोल्युशन आपण जर वापरलं तर त्या सायनाइड सोल्युशन पासून आपल्याला कोणते 2 मेटल जे आहेत ते वेगळे करता येतात? तर त्याचं उत्तर आहे हे कॉपर आणि म्हणजे हे चांदी आणि सोनं. सोनं आणि चांदी, AuAg. हे जे आहेत हे
नोबेल मेटल्स आहेत, रिॲक्टच करत नाहीत कोणासोबत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण म्हणजे ऍसिड आहे, ऍसिडला काय आपल्याला न्यूट्रलाइज करायचे करण्यासाठी कोणते रसायन जे आहे ते वापरले जाते. तर आता ऍसिडला आपल्या पोटात समजा आपल्याला ऍसिडिटी झाली तर आपण काय करतो, गोळी घेतो, त्या गोळीमध्ये बेस असते म्हणजे ते न्यूट्रलाइज होत असते. त्याच्यामुळे शेतीतलं ऍसिडिटी आपल्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी पण बेसचीच गरज असते. तर पोटॅश हे पण एक हायड्रॉक्साईड म्हणजेच हायड्रॉक्साईड, चुन्याची निवळी आणि मिल्क ऑफ मॅग्नेशियम हे जे आहेत हे, आणि हे अमोनियम हायड्रॉक्साईड हे पण हायड्रॉक्साईड हे पण बेसच आहे. म्हणजे चारही जे आहेत तिथं बेस दिलेले आहेत. ऑप्शन बघा वरील सर्व हे ऑप्शन जे आहे आपलं बरोबर आलं पाहिजे 4th नंबरचं. हे तेल आणि चरबी मधील असंतृप्तता मोजण्यासाठी वापरले जाते. अनसॅच्युरेशन, अनसॅच्युरेशन मोजण्यासाठी जे आहे तेलामधलं अनसॅच्युरेशन जर मोजायचं असेल तर त्याच्यासाठी आयोडीन टेस्ट, आयोडीन व्हॅल्यू जी आहे ती लागत असते. ह्या आयोडीन व्हॅल्यू मुळेच आपल्याला जे आहे ते अनसॅच्युरेशन समजून येतं. खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते ते ओळखा. ठीक आहे, याच्यासाठी थोडं इंग्लिश तुम्हाला दोन्ही लँग्वेज कळणं महत्वाचं आहे. तुमचा प्रश्न जर नाही चुकवायचा असेल तर राईट. तर KClO3 पुन्हा हीट दिली, पुन्हा 2KCl+3O2. आता हीट दिल्या म्हणल्यावर ही जी आहे इंडोथर्मिक रिएक्शन आहे राईट. आणि आपल्याला पहिलं ऑप्शन काय एक्झोथर्मिक, एक्झोथर्मिक म्हणलं ना तर इथं हीट आली पाहिजे कारण की एक्झोथर्मिक मध्ये हीट रिलीज होते, इंडोथर्मिक मध्ये आपण हीट देतो बरोबर. त्याच्यामुळे हे पहिला ऑप्शन कट झाला. ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन नाहीये, फोटोकेमिकल रिएक्शन सुद्धा नाहीये. आता राहिलं काय डिकम्पोजिशन रिएक्शन, तर हे आपलं उत्तर बरोबर आहे का, तर ही एक जे आहे एक कंपाऊंड दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स हे कंपाऊंड मध्ये आणि मॉलिक्युल मध्ये जे आहे त्याचं विभाजन व्हायला, त्याच्यामुळे ही डिकम्पोजिशन रिएक्शन हे उत्तर बरोबर आहे. सी 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 हा हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. ही एक्झोथर्मिक रिएक्शन नाहीये. तुला जे नवीन प्रश्न आहे ते खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, रासायनिक अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो, तर हे बरोबर आहे. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन जर आपण वाढवलं तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रिॲक्शन जी आहे ती लवकर होते. अभिक्रियाकारकांची संहती वाढली की कमी होते, असं आहे का, नाही, रेट कमी होत नाही, दर कमी होत नाही. तापमान वाढलं की दर वाढत असतो हा रिॲक्शनचा, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर आपलं वरील तापमान वाढलं की दर कमी होतो का, नाही होत. तापमान वाढवलं की दर जास्त होतो. रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की दर जास्त होतो. वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे. पहिलं आणि तिसरं म्हणजे ए आणि सी नंबरचं बरोबर आहे. फक्त ए आणि सी हे ऑप्शन करेक्ट. घेऊन येतो मी. तर भेटू मग नवीन एखादा पेपर झाल्यानंतर आपण नक्कीच त्या पेपरचं डिस्कशन करण्यासाठी किंवा त्याचे सायन्सचे प्रश्न जे सायन्सच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देण्यासाठी मी तुम्हाला भेटेल. धन्यवाद.